श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त ना? तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि कोथिंबीर आपल्याला इझिली बाजारामध्ये मिळते आणि हिरवीगार असते, त्यामुळे आपल्याला ह्याची वडी पण छान बनते बघा. तर आज आपण वडीच बनवणार आहोत. तर इथे मी एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे. विशेष सांगायचं म्हटलं तर ही कोथिंबीर आमच्या शेतातली आहे आणि ह्या कोथिंबीरीला मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून घेतली. आता एक भांडं घेऊया. त्याच्यामध्ये आपण ही कोथिंबीर ओतून घेऊया सगळी. 2 वाट्या कोथिंबीर आहे ही. आता मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं घेतलंय, 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 1 चमचा जिरं घेतलंय. तर हे सगळं बारीक वाटून घ्यायचंय आणि आता हे आपण कोथिंबीरमध्ये ओतून घेऊया सगळं. चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचंय, पाव चमचा हळद घालायचे आणि अर्ध लिंबू पिळायचंय. आपण टाकलेला सगळा मसाला आता आपण ह्याला चोळून घ्यायचाय सगळा. कोथिंबीरीला व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचंय. आता वरून याच्यामध्ये आपण पांढरे तीळ पण ऍड करणार आहोत. पांढरे तीळ आपल्याला स्नायूंसाठी बळकटी देण्यासाठी खूप छान असतात. पांढरे तीळ असे पण खाणं होत नाही आपलं. आपण वडीमध्ये टाकायचे आणि ते वरून दिसतात ना व्हाईट व्हाईट, ते पण छान दिसतं बघा. तर असे सगळं आता ह्याच्यामध्ये आपण बेसन पीठ घातलंय. ते 1 कप घेतलंय मी बेसन पीठ. ते आधी थोडं थोडं घालायचं, सगळं एकदम नाही घालायचं. आणि 1.5 चमचा मी तांदळाची पेस्ट घातली आहे. तुमच्याकडे जर तांदळाची पेस्ट नसेल तर तुम्ही पोह्याचा वापर केला, पोहे मिक्सरला बारीक करून तरी चालतील. त्याच्यामध्ये 1.5 चमचा पोहे घालू शकता तुम्ही. आता हे एकजीव करायचंय मिश्रण व्यवस्थितपणे. ह्याचा घट्टसर आपल्याला गोळा बनवायचा आहे. मला थोडंसं असं ह्याच्यामध्ये थोडं पीठ कमी वाटत होतं, म्हणून मी परत थोडं थोडं ऍड केलं ह्याच्यामध्ये. जे राहिलेलं होतं ना पीठ ते सगळं आणि परत एकजीव केलं. थोडं पाणी पण मला कमी वाटलं म्हणून मी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी पण ऍड केलंय. तुम्ही ज्याप्रमाणे प्रमाण घ्याल त्याप्रमाणे तुम्हाला कमी जास्त पीठ लागू शकतं. मी इथं मला जेवढं लागलंय त्या प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रत्येकाच्या करण्याच्या पद्धतीवर आहे ना. आता इथं मी प्लेट घेतले, प्लेटला थोडंसं तेल लावून घेतलंय आणि ह्याच्यामध्ये आता जो आपण गोळा बनवलाय ना तो त्याच्यामध्ये आपण थापणार आहोत. तर आता आपण तेल लावून घ्यायचं गोळ्याला व्यवस्थित. सगळं एकजीव केल्यानंतर त्या गोळ्याला आपण तेल लावून घ्यायचं, म्हणजे हाताला चिकटत नाही. आणि आता प्लेटमध्ये आपण असं थापून घ्यायचंय वडी. तुम्हाला जर असं हाताने नसेल जमत तर तुम्ही स्पॅच्युलाच्या सहाय्याने पण करू शकता किंवा वाटीने एका वाटीला तेल लावून तसं पण करू शकता. इकडे मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलंय. आता वरून आपण पांढरे तीळ त्याच्यामध्ये थोडे थोडे टाकायचे आणि हाताने थोडंसं हे करून परत आता कढईमध्ये पाणी तापलंय, त्याच्यामध्ये आपण आता वाफवायला ठेवूया. वरून झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं आपल्याला वाफवायचे वडी. एकदम छान वाफ येते त्याला आणि छान वडी बनते पण. तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल, पहिल्यांदा माझी रेसिपी पाहत असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. बघा कशी छान झाली ना वडी. एकदम मस्त कडा पण सुटल्यात बघा. तुम्ही ही अशी वडी बनवता का? जर बनवत असाल तर नक्की कमेंट्स करून सांगा. आपली सुरी पण एकदम क्लीन येते. त्याला अजिबात लागले नाही बघा. छानपैकी अशा चौकोनी तुम्हाला ज्या आकारात आवडतात त्या आकारात तुम्ही त्याच्या वड्या करू शकता. ह्याचे गोळे पण बनवले जातात, पण मी ह्याच्यावर थापून दाखवले तुम्हाला. पहा आपली वडी किती छान झाली आहे ना. एकदम मस्त आणि खायला पण खूप छान लागते ही वडी. तुम्ही अशा प्रकारे बनवा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. तर इथे बघा थोडंसं मी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आणि त्याच्यामध्ये आता ह्या थोड्याशा फ्राय करून घेणार आहे. डीप फ्राय करणार नाही मी. हलक्या हलक्या फक्त गोल्डन कलर येईपर्यंतच मी त्यांना शेकणार आहे असं तव्यावरती. पाहू शकता व्हिडिओमध्ये. अशा पद्धतीने खुसखुशीत बनतात ह्या. तुम्ही नक्की करून ह्या सीझनमध्ये नक्की बनवा, ह्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये. विशेष म्हणजे ह्या आमच्या घरच्या शेतातल्या कोथिंबिरीच्या आहेत म्हणून मला खास म्हणजे सांगावंसं वाटलं. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या वड्या तयार आहेत खाण्यासाठी. मस्त किती छान ना. वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. अशाच नवीन रेसिपीसह पुन्हा भेटू.